या रस्त्याचं भूमिपूजन वाटूर फाट्यावर 50,000 लोकांच्या उपस्थितीत झालं होतं। मेघा इंजिनिअरिंग कंपनीला जे काम मिळालं ते लोणारच्या हद्दीपासून तर माजलगावच्या हद्दीपर्यंत बीड आणि जालना जिल्ह्यातलं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं घेतलं होतं। या कामामध्ये एकूण 94 कोटी रुपयाचा दंड लावलेला आहे। 94 कोटी। या कामाला लागणारा मुरुम आहे, दगड आहे, रेती आहे, याची खदान तहसीलदारने द्यायची आहे। काम मोठं असल्यामुळं 600 कोटीचं काम असल्यामुळं काही अधिकार तहसीलदारांना असतात। मोठ्या कामात रॉयल्टी भरायचे ते एसडीएम कडे अधिकार असतात आणि 600 कोटीचं काम असल्यामुळं याचे पैसे भरायचे आहेत ते अपर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि कलेक्टरकडे। मात्र मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं तहसीलदार, एसडीएम, अपर जिल्हाधिकारी यांची कुणाचीही परवानगी न घेता खदानीतून गौण खनिज उत्खनन न करता त्यांना वाटेल तिथं कुठं गायरान जमिनीतून उत्खनन केलं। आंबडची देवी आहे, या देवीची जमीन आमच्या पाटोद्याला आहे। तहसीलदार, त्याचे अध्यक्षता, अधीक्षक अभियंता यांच्या नियंत्रणामध्ये या सगळ्या गोष्टी होतात। गौण खनिज कोणालाही न विचारता यांनी काढलं। ही सगळी वाहनं, जवळपास 100 वाहनं जप्त झाली होती। याला 94 कोटी रुपयाचा दंड लागला होता। हा दंड फक्त परतूर विधानसभा मतदारसंघातला आहे, 2 तालुक्यातला। मात्र बीड जिल्ह्यात सुद्धा मेघा कंपनीनं गौण खनिज चोरी केली असावी, ती माहिती आज माझ्या हातात नाही। एकूण त्यांचे धरले गेलेले जे काम आहेत, 600 कोटीचं काम आहे। आपल्या 95 किलोमीटर लांबी आहे माझ्या मतदारसंघात। तर 7 प्रकरणं त्यांच्या चोरीचे धरले आणि त्या चोरीच्या प्रकरणामध्ये त्यांना 94 कोटीचा दंड लागलेला आहे। वारंवार त्यांना तहसीलदारनं नोटीस दिल्या, एसडीएमनं नोटीस दिल्या, कलेक्टरनं नोटीस दिल्या, मात्र त्यांनी नियमाचं 100% उल्लंघन केलं। एक तर ज्या खदानीतून तुम्ही गौण खनिज काढता तिथून जे वाहनं आणायची आहेत, हायवा असतील, टिप्पर असतील, त्या वाहनाला मशीन बसवायचं आहे, जीपीएस मशीन। कोणत्या गावातून, कोणत्या खदानीतून मुरुम आणला, कोणत्या खदानीतून गोदावरी, दुधना, पूर्णा नदीतून रेती आणली, म्हणजे जीपीएस मशीन बसवलं नाही, सरळ सरळ चोरी केलेली आहे। त्यांना 94 कोटी रुपयाचा दंड लागला होता। या प्रकरणामध्ये मी महसूल मंत्री आहेत, प्रधान सचिव आहेत, यांच्याकडे गौण खनिज चोरीच्या तक्रारी केल्या। माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रीकर साहेबांकडे तक्रारी केल्या, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या। सामान्य माणसानं मंदिराच्या बांधकामाला एक ट्रॅक्टर वाळू आणली तर तुम्ही त्याला दंड लावता, त्याच्यावर पोलीस केस करता। शाळा खोलीला वाळू आणली, त्याच्यावर कारवाई होते। वाळूचं मोफत धोरण आहे, वाळू मिळत नाही। गरिबानं बैलगाडीत जरी वाळू आणली तर त्याच्यावर केस होते। मग यांनी एवढी मोठी चोरी केलेली आहे, 600 कोटीचं काम आहे, त्याला लागणारी रेती, त्याला लागणारा मुरुम, त्याला लागणारा दगड चोरी केला। आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी खंदारे दैफळचं खडी क्रेशर सील केलं। त्यांची 100 वाहनं जवळपास लावली, जप्त केली। विभागीय आयुक्तांनी काही रक्कम भरून घेतली केंद्रीकर साहेबांनी आणि ती वाहनं सोडली, याच्यामुळे की माननीय गडकरी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता। त्यांना 2000 कोटीचं काम, 450 किलोमीटर लांबीचं काम 3 वर्षात करायचं होतं। त्यामुळं ही वाहनं सुटली। त्यांनी हमी लिहून दिली। रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी हमीपत्र लिहून दिलं कमिशनरला की आम्ही हे बिलातून पैसे भरतो। मात्र गौण खनिजचे पैसे भरले नाही। शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना 94 कोटीचा दंड लावलेला आहे।
कॉन्ट्रॅक्टर किती मोठा असेल लहान असेल, गुन्हा केला, अपराध केला, चोरी केली, त्याच्यावर कारवाई होते. आता हे 7 प्रकरणं आहेत, 7 ठिकाणचं गौण खनिज काढलंय. त्याच्यानंतर आता गोदावरीचा 2 किलोमीटरवरचा पूल आहे, त्याच्यातही यांनी असंच केलं. तिथलचीच वाळू घेतली, खदानीतून वाळू घेतली नाही. म्हणजे जिथं जाऊ तिथं त्यांचा धंदा हा आहे. हे सगळं प्रकरण आहे ते पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे. बावनकुळे साहेब त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, ते मंत्री नव्हते. मात्र आमदार रोहित पवार यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे, त्यांचे काही सोर्स असतील, चुकीच्या माहितीच्या आधारे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर जे आरोप लावलेले आहेत, त्यांनी 94 कोटीचा दंड माफ केला. हे धांदात खोटं आहे. रोहित पवारांना जी माहिती कोणी दिली असेल ते त्यांचे सोर्स चुकीचे आहेत. बावनकुळे साहेबांचं काम पारदर्शी आहे. मी त्यांना हा विषय केबिनला जाऊन बोललो, त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं, विधानसभेच्या सभागृहात आश्वासन दिलं की हा जो काही दंड लावलेला आहे, याला जी स्थगिती दिलेली आहे, याची स्थगिती प्रधान सचिवाबरोबर बसून आपण स्थगिती उठवू आणि मेघा कंपनीकडून 94 कोटी रुपये हे लावलेला दंड हा गुन्हा आहे, अपराध आहे, 52% दंड लावता येतो. अशी जर महसूल मंत्र्यावर खोटे आरोप लावलेले आहेत, ते निराधार आहेत. रोहित पवारांना माहितीच पाहिजे होती तर त्यांनी फोन करायचा असता. माझ्या मतदारसंघातलं प्रकरण होतं, माझी तक्रार होती, माझी लक्षवेधी होती. त्यांनी खरं म्हणजे रेकॉर्डवर जे सभागृहात उत्तर आलं ती माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं. हे प्रकरण पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे. बावनकुळेंचा यामध्ये काही संबंध नाही. रोहित पवारांनी असे हवेत गोळीबार करू नये, चुकीचं आहे. त्यांना खूप पुढे जायचंय. प्रसिद्धीसाठी ती जी स्पर्धा लागली 2 राष्ट्रवादीत, याच्यासाठी त्यांनी केलेले आरोप हे खोटे, धांदात आणि बोगस आहे. बावनकुळे साहेबांनी कुठलीही दंड माफ केलेलं नाही. आणि राधाकिशन विखे पाटील महसूल मंत्री होते, त्यांनी सुद्धा दंड माफ केलेला नाही. त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवायची आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या मशिनरी जप्त करून मेघा कंपनीकडून हे 94 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. माननीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बावनकुळे साहेबांनी मीटिंग घेतली आणि आपल्या जालन्याच्या कलेक्टर कार्यालयातून प्रधान सचिवांना फोन लागला, सर्वांच्या समोर फोन लावला की ही तात्काळ स्थगिती उठवा आणि या 8 दिवसात स्थगिती उठेल. ही स्थगिती कशावर, म्हणजे काम करण्यावर? नाही, काम झालं. ही जी स्थगिती आहे 94 कोटी रुपयाचा दंड आणि 17 कोटी रुपयाचं महसूल चोरी, याला तात्पुरती स्थगिती पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी दिली होती. सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थगिती उठवण्याची घोषणा केलेली आहे. कलेक्टरच्या कार्यालयात विभागीय आयुक्त, कलेक्टर आम्ही सगळे होतो आणि तिथून प्रधान सचिवांना त्यांनी आदेश दिलेले आहेत, तांत्रिक बाबी तपासून ही स्थगिती उठवा. म्हणजे हे माफ केलं नाहीये, हे मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर मेहरबानी केलेली नाहीये. शेवटी एखादं प्रकरण कलेक्टरनं निकाल दिला, कमिशनरनं निकाल दिला आणि त्यांनी वर अपील केल्यावर दोन्ही बाजू ऐकण्यासाठी तात्पुरती स्थगिती दिली. आता ती स्थगिती उठेल. मेघा इंजिनिअरिंग कंपनी कुठेही गेली तर त्यांना ते पैसे भरावे लागतील, तो दंड वसूल करायचा आहे. 600 कोटीचं काम त्यांना दिलं होतं, ते 600 कोटी रुपयाचं बिल त्यांना अदा केलंय का राज्य शासनाने? कसं काय विषय? त्यांनी बिलं उचललेली आहेत, जे कामं अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ एक 500 मीटरचं काम आष्टीमध्ये राहिलेलं आहे, सिमेंट रोड. सृष्टीला पूल बांधून तयार आहे. पुलाचं काम होऊन 7 वर्ष झाली.
दोन्ही बाजूचा पोच मार्ग मुरमानं भरायचा असतो आणि मग त्याच्यावर कॉन्क्रीट करायचं असतं. गौण खनिजाची चोरी केल्यामुळं 94 कोटी बुडवल्यामुळं त्यांना कमिशनर कलेक्टर गौण खनिज देत नव्हतं. मी 5 मीटिंग घेतल्या, मंत्र्याच्या दालनात मुंबईत मीटिंग घेतली. 94 कोटी रुपये हे आज न उद्या वसूल होतील, तुम्ही करा ते. वाहनं जप्त करा, मशिनरी जप्त करा, त्यांचं खडी क्रेशर सील करा, काय करायचं ते करा. परंतु आमचे जे काही 12 किलोमीटर काम राहिले, याला लागणारा दगड, याला लागणारा मुरुम, आता शिष्टीच्या पुलावरून एसटी वाहून गेली होती, 44 लोक वाहून गेले होते. गावकऱ्यांनी त्यांना वाचवलं, पूल होऊन पडलाय. वीडियो देखने के लिए धन्यवाद। ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें। साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें। इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें। धन्यवाद।